नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारचे 2 वाजलेत आणि दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहूयात। पहिली बातमी, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला आज सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित असून दुपारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग सुद्धा या ठिकाणी हजर राहणार आहेत। अधिवेशन समाप्तीनंतर आलेल्या पदाधिकारी, आमदार आणि खासदारांची दीक्षाभूमी संघभूमी इथं भेट आयोजित करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे। प्रवीण, काय अधिक सांगाल? सुवर्णा, 2 दिवसापासून भाजपचं राष्ट्रीय या ठिकाणी अनुसूचित जाती जमातींचं जो मोर्चा आहे त्याचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे। 5000पेक्षा जास्त प्रतिनिधी देशभरातून या अधिवेशनाला उपस्थित आहे। आता नितीन गडकरी काल या ठिकाणी आले होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आले आणि गृहमंत्री राजनाथ सिंग आज येणार आहे। अमित शहा येणार होते पण त्यांना स्वाइन फ्लू झाल्यामुळे, आजारी असल्यामुळे ते काही येणार नाहीये। पण कालच्या भाषणामध्ये गडकरींच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणामध्ये संपूर्णपणे काँग्रेसवरती हल्ला झाला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून काँग्रेसवरती हल्ल्याचा मुख्य विषय हा होता की अनुसूचित जातींसाठी काँग्रेसनं गेल्या 60-70 वर्षांमध्ये काही केलं नाही असं त्यांच्या भाषणातून होतं। हिंदू मिलचा प्रश्न असेल किंवा समाजाचे विविध प्रश्न असतील ते प्रश्न काँग्रेसनंच प्रलंबित ठेवले असं गडकरी काल म्हणाले आणि मुख्यमंत्री सुद्धा आज म्हणाले। त्यामुळे आता निवडणुकीचं वर्ष आहे आणि निवडणुकीच्या वर्षाची सुरुवात विविध रॅलीजनी झाली आहे। त्यामुळे भाजप सुद्धा इलेक्शन मोडमध्ये आलाय आणि दीक्षाभूमी नागपूरची निवड या अधिवेशनासाठी यासाठीच करण्यात आली कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार नागपुरातून दिला होता। त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झालंय आणि या ठिकाणून काँग्रेसवरती हल्ला करण्याची संधी गडकरींनी सोडली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही। त्यामुळे आता या नंतर आज दीक्षाभूमी आणि संघभूमी दोन्हीच्या भेटी या प्रतिनिधींची होणार आहे। नक्की, धन्यवाद प्रवीण, सविस्तर माहिती दिल्याबद्दल।